अजित पवार यांना भीती घालण्यासाठी किंवा काही सूचक इशारा देण्यासाठी हे सगळं घडवलं आहे का? मित्र हो, महापालिका निवडणुकीचा प्रचार अगदी सुरू झाल्याच्या दिवसापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये संघर्षाचा जोरदार असा भडका उडालेला होता. अजित पवार यांनी अगदी अखेरच्या दिवसापर्यंत भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. अजित पवार यांनी पुण्यामध्ये गुंडांना गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका उठवली होती ऐन प्रचारामध्ये पुण्याच्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी अजित पवार यांना चक्क धमकी वजा इशारे सुद्धा दिले होते. पण शेवटच्या टप्प्यात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी गुंडांना गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याबाबत थेट तुरुंगाचा इशारा दिला. हे गुंड आणि गुन्हेगार महापालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी जरी झाले तरी सुद्धा त्यांची जागा महानगरपालिकेत नसेल तर ती तुरुंगात असेल, असा एक मोठा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला. अर्थातच हा इशारा अजित पवार यांच्यासाठी होता हे काही वेगळं सांगायची गरज नाही. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातली जी कटुता आहे ती आता अधिक वाढलेली आहे. निवडणुकीनंतर याचे पडसाद निश्चितपणे उमटलेले दिसतील असे अंदाज व्यक्त होत असतानाच निवडणुकीचा प्रचार संपताच बदला घेण्याचं हे राजकारण सुरू झाल्याचं बोललं जाऊ लागलं. अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सच्या कार्यालयामध्ये पोलीस अचानकपणे घुसले. नरेश अरोरा हे अजित पवार यांचे मुख्य प्रमुख राजकीय सल्लागार म्हणून ओळखले जातात. बघा, लोकसभा निवडणुकीपासून डिझाईन बॉक्स नावाची ही कंपनी आहे ना, ती अजित पवार यांच्या प्रचार मोहिमेचं नियोजन, सभांचं आयोजन, जनसंपर्क धोरण आणि राजकीय प्रतिमा घडवण्याचं काम ही संस्था पाहते अजित पवारांसाठी. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत सुद्धा या कंपनीची भूमिका अत्यंत महत्वाची होती असं मानलं जातं. महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला रे संपला की लगेच पुणे क्राईम ब्रँच पोलिसाचं एक पथक नरेश अरोरा यांच्या कार्यालयात धडकलं आणि त्यामुळं अचानकच राजकीय वातावरण एकदम तापून निघालं, ढवळून निघालं. राज्याचे गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अजित पवार यांना चेकमेट करण्यासाठी किंवा मग निवडणुकीतल्या आरोपांचा किंवा एकूण जे काही सगळं झालं त्याचा बदला घेण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू असल्याची चर्चा सुद्धा सुरू झाल्या. अजित पवार यांनी सुद्धा लगेचच आपण आणि आपला पक्ष या अरोरा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. पोलिसांच्या या कारवाईचे मोठे पडसाद राजकारणात सुद्धा उमटले. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या कारवाईबाबत तर मोठी शंका सुद्धा जाहीरपणे उपस्थित केली. या कारवाई मागं कोणाचं कारस्थान आहे, या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे आम्ही 16 तारखेनंतर सांगू, पण ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांनी असं कुभांड केलंय का? पोलिसांची ही कारवाई वरून जरी साधी सोपी वाटत असली तरी त्यामागं राजकीय किनारा असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं मिटकरी म्हणाले. या प्रकरणी बरीच उलथापालथ होऊ लागल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर यातली तीव्रता थोडीशी कमी झाली. खरं तर ही वरवरची तीव्रता कमी झालेली आहे, आतमध्ये आणखी खूप काही सुरू आहे. या नरेश अरोरा यांच्या विरोधात कोणतीही चौकशी म्हणा, कारवाई म्हणा किंवा जप्ती वगैरे असं काही करण्यात आलं नाही. ही भेट नियमित तपासणीचा भाग होती असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. पण बघा, तरी सुद्धा अजित पवार यांना भीती घालण्यासाठी किंवा काही सूचक इशारा देण्यासाठी हे सगळं घडवलं आहे का, याची चर्चा राजकारणामध्ये सुरू झाली. प्रचार संपला आणि बदला घेणं सुरू झालं असं देखील म्हटलं जाऊ लागलं. आता हे प्रकरण पुढं कुठवर जातं हे मात्र पाहण्यासारखं असेल. कदाचित येत्या काही दिवसांमध्ये याचं प्रतिबिंब, याचे पडसाद नक्की दिसू शकतील. मित्रांनो, पाहूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.